कवाशी येतात? अजून पत्ता नाही यायचा. आतापर्यंत तर यायला पाहिजे असते. यायचं काय चालतं काय करायचंच नाही. कमला अय कमला इतकेच नाव घेतलं मी तुमचं. काय काम करत राहते तू? मला काम काय कमी का? बस कुठे गेले ते? तुला माहित नाही का? गेलं चक्कर येऊन आलो आवरायला. अच्छा इकडे काढून ठेवले पण कसे चक्कर द्यावा लागत हो. ढेकळ्यात ना? काठी कुटी बोरटी बारटी रुई सगळं आपल्याला कापावं लागत आणि फोडावं लागत. आता जोडलं म्हणजे आपल्या सीझन मध्ये टेन्शन नाही ना. टेन्शन राहते तुम्हाला काम. बस. बरं मी काय आणतो चल ना मामाची जाऊन घेऊ. मामाकडे माझ्या मामा आता तर गेले होते तुम्ही एका महिन्या अगोदर. गेलो होतो. हं. पण ते कसं नाही मामाला जमलं नाही. मामाची नेमकी कामं चालू आहेत तेव्हा. मामा म्हणे आता मस्त सवड आहे म्हणे या 4-5 दिवस पाहुणे. नेमकं 4-5 दिवस जाणार आहे का? हा दोघे जाऊ ना. नको नको मला नाही का करमत बरं? तिथं. का बरं मला नाही करमत. तू करमत नाही? मॅच तू करमत नाही. तुम्ही असल्यावर करमत हो. तुम्ही असल्यावर करमत पण तुम्ही कुठे एका ठिकाणी मस्त वर थांबता. 10 दिवस जाऊन झोपत जाऊ ना. हा. काय टेन्शन येते. बस इथं नाही का आपल्याला जायला झोपायला. इथं आहे पण तिकडचं आहे माहिती का थोडं जावं यावं लागत लय आग्रा बोलेल मामा. नको बाई मला नाही करमत. मी बरी घरीच. तुम्हीच जाऊन या. तुझं ती असं आहे. अहो, खरंच पुन्हा पुन्हा करमत मग नाही पुन्हा मग म्हणती मला कुठे नीती नाही काही नाही असं नाही तसं नाही. बरं मलाही कळत नाही तुम्ही कुठेच फिरायला येत नाही. मामाची तर फिरायला चाल का असं बोलता हो? तुझे कसं आहे माहिती का हा मामा असं आहे ना हा त्याची एक तो राष्ट्र लय मोठं हम्म, लय मोठं गावात नाव आहे मामाचं. हम्म. हो 3-5 वर्ष सरपंच होता लगातार. 4थीला होऊन ते लोक बळजबरी फॉर्म भरून द्यायचे. हो ना? मामा नाहीच म्हणला मामा म्हणे मी जीव देईल म्हणे. आज जर मला सरपंच जर केलं ना म्हणे मी जीव देऊन टाकेल. म्हणजे एवढं गावाचं प्रेम मामाविषयी. बरं तिकडे पुढे गेलं सगळे मामाच ना. आणि गावाचं सोडा पण तुमचं बी कमी नाही ना. नाही माझं लय प्रेम आहे मामाशी. मामा म्हटला ना हम्म. आपल्या इच्छेवर नको सगळे 100 काम असले तुम्ही सोडून देईल. मामाने लय जीव लावलाय का तुम्हाला? लय जीव लावला केलंय लहानपणी इतकं केलं त्यांनी. कपडे म्हणून नको आता येऊगीच आपलं लग्न झाल्यापासून. नाही तर दरवर्षी 2 ड्रेस राहायचे. हो ना? हो. मग लग्न झाल्यापासूनच का बरं नाही ड्रेस? ते आता मी जात नाही मला आवडत नाही. होय जात नाही म्हणे सारखी चक्कर चालू राहते. आपण थांबत नाही ना. मामाचं असं नाही आयते नाही ड्रेस घेते ते रेडीमेड नाही घेते शिवून घेतात. शिवून घ्या त्या. बरं आता टेलर कसं आहे माहिती का टेलर काय म्हणलं 4 दिवस लागतो 4-5 दिवस तर लागतच टेलरला. हो त्याच्यामुळे मी एवढं थांबत नाही. तरी मामा नाही ना मला सांगितलं होतं पुढच्या वेळेस आले का बाचे 4-5 दिवस राहा म्हणजे म्हणून चाललो 4-5 दिवस. आता ड्रेस बीस सगळं घेऊन येतो मस्त आहे. मग मी पण आले जाऊ द्या नको घरी पण काम आहे हो भरपूर काय करता येऊ. आज करते पण 4-5 दिवस कशाला थांबतात जरा लवकर या ना भेटू. 4-5 दिवस नाही 4 लवकर येऊ का? हा बरं चालू तू म्हणते मला पण नाही करमत घरी. तू म्हणते तर मग करतो मी प्रयत्न लवकर यायचं. प्रयत्न नाही लगेच म्हणजे खरंच जाऊ लवकरच या. अरे मला तर तसं तुलाही सोडून जाऊशी नाही वाटत म्हणून मी म्हणलो होतो आपण दोघे जाऊ जोडी ना. मला नाही राहत तिथे करमत नाही मला. हा ना तुला काय करावं तुला दुसरी झोपच येत नाही. नाही येत खरंच झोप येत आहो मला. एकदा तुला त्र्यंबकला नेलं थोडून झोपी लावलं तुम्ही हॉटेलमध्ये हा झोपच आहे ना तुला. हं? काय बाय असेल तर असू. खरंच काय तुला काय नाही बाहेर गेले तुला साडीची काही एवढी अडचण झाली लगेच काढून टाकते लगेच गाऊन घालून घेते कुठे बी. गरम होतं ना. म्हणून घालते का? हा. हा एक काम कर ना गाऊन नाही घालायचं आता. मग. ते आता एवढले कपडे आले पाहिजे हा. ते शॉर्ट कपडे. तुला तुला घेऊन देतो ते मस्त पाहिजे. हा आणि मामाने काय म्हणतील कुठं की आता शॉर्ट कपडे घालायला लागले नको नको रात्री त्याला कोण पाहते नको. आपण इकडं बाहेर फिरायला गेलो ना मग घालायचं जमान ना तुला आवडते ना अशी दिसेल का तू नको, घरी मी साडीवर बारीक बारीक कापताय दिसायला अशी लहानपणी का दिसेल. मी बारीक आहे तुम्हाला आवडत नाही का? कोण बोललं असं कोण बोललं तुला कोण बोललं मला सांग. असं वाटलं मला म्हटलं मी अरे बारीक मला दिसायला. तू जशी आहे तशी लय आवडते माहिती का. बस झाल्या गप्पा मला काम आवरायचे. काम आवरायचे आयला तुझा ना असं नवऱ्याचा जीवच नाही तो कामाचा जीव फक्त. असं आहे का उलटच का बरं बोलता तुम्ही? मग आता बसलं माणूस 2 मिनिट बसावं थोडंसं 5-10 मिनिट म्हणजे मला हे आवडायचं मला ते आवरायचं. बरं तर तू निघा नाही मी तुला चाल म्हणलं तर नको. हा बरं मग येऊ का मी तू आवड काम आता मी आवरून घेते का मग? करतो फोन मी पोचलो का हा फोन करतो. फक्त एकच फोन करा. अरे लगातार फोन करेल टेन्शन नको घेऊ मला माहिती. तुला जेव्हा आठवण आली ना फोन करून टाकायचं. चल आरामात जा हं? आरामात
हो आरामात जातो काळजी घे. आणि लवकर यायचा प्रयत्न करा. मुंग्या सोडल्या का माग मुंग्या चावरायल्या बघू गेली ती आता राहू दे सर. मध्ये गेली ना हो. बरे सोबत घेऊन जा तिला. हे लवकर आले पाहिजे. तसं मला करमतच नाही. गेले असते तर बरं झालं असतं का. नाही नको मला झोप नाही येत. पोर मोठे झाले का बापाच्या डोक्याला लोड राहतो लोड. काय ना काय विचार डोक्यात वाढतच राहत. उद्या काय म्हणतं काय झालं सगळं आपली विचार जायचं काम होत. काय म्हणतो काय राणी काय काय करते काय नाही मामा आवरून बस हम्म नाही ना झोपायची नाही आता झोप. का बर का झोप येत नाही. अरे पोर मोठी होत सर झोप. मग तुम्ही छातडे बसली का मी. अगं छातडव नाही मग? तुला काय माहिती नाही बापाची वर काळजी राहते. मुलगी मोठी झाली तर मग आम्ही काय छातड्यावर बसतो का तुमच्या. तो ना वर फाटक बोलणार आज. मग अगं बापाला काळजी राहते मग लोक काळजी करतील का. बापाला काळजी राहते मग बाप काय म्हणजे झोपत नाही का. कोण म्हणजे झोपत नाही बाप. अरे खरंच नाही हा ज्याला माहित नाही त्याला सांगा. बोलायचं 4 हात होते का टावाला निवांत झोपला. हा. 4 हात करायला जा आणि मला ना तिथं चांगली खाती नाही तर खाऊ नका देऊ. तिकडे गेली ना त्या दगडावर आपटून द्या मला. पण तुला लग्न करायचं नाही मला करायचंच नाही लग्न. का असं थोडं करायचं. हा मग उद्या काय कमी जास्त झालं तर काय माझ्या दाढीला कांदे माहिती काय कर. तुमच्या दाढीला कांदे म्हणजे सारखी दाढी का तुमची. हा काय बोलती हा मग मला तेच कळत नाही. काय बोलती ते कळत नाही. अगं बाय श्रीच्या जात मध्ये खात्याचं भांडे लई जपा लागत मला. काय म्हणणं आहे तुमचं काय. आज ते माझं ते पाहुण्याचं फोन हा ते मला करतं का आमचं लग्न करतं का लग्न. हा म्हणलं पाहू आता नवरीला विचारू बा. नाही नाही यंदा लग्न नाही करायचं मला. पुढच्या टायमाला पुढच्या वर्षी असतं बसता नाही कोण असतं का असतं? ते लग्न होते नाही. हा. हा आता आई काय काही पाहिजे. हम्म. तुला काय अडचण लग्न करायचं. मी जड आहे का तुम्हाला. मला या वर्षी करायचं नाही आहे. मी इथंच राहील तुमच्याजवळ. पुढच्या वर्षी करू यंदाला. आता या आणि पुढच्या वर्षी यंदा असतं बसेल काय नाही मग त्याच्या पुढच्या वर्षी करू. म्हणजे एवढे दिवस राहते मग मागून आहे ना हा हा नवरा ना करतो नवरा नाकरू आहे ना हा मग काय होतं मग होऊन जायला तू लोकांच्या दारामध्ये मग आपण कशाला घेऊन जायचं. गरज पडेल ती नसेल पडेल तिकडे बसून जाईल. कुठं बसताना. पण तुम्हाला मी कुठं अजूनपर्यंत हात पसरू द्यायले का. अगं नाही पण मग हा, काय मग? ना, त्या गायकाने किती मागणे पाहिले ना गाय कोण पाहिले मागणे? मावस भाऊ तुझा हा चांगलं बरोबर आहे. काय आहे तो काय करतो. काहीतरी आहे कुठं कंपनी मध्ये. मला कंपन्याला नवरण पाहिजे. अगं चांग- कंपन्या बंद पडतात आणि त्या कंपनीच्या नावाखाली बाया फिरवतात. हा 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 मला कंपनी अशी झोपी सारखं मार डोक्या पुढे विचार काय लग्नाचा. तुम्ही वेळ वेळ झाली का मला. बँकेवाल्याला विचारून ठेवलंय म्हणजे जर पुढचं जमलं तर आपल्या मग सहकार्य करा. काय लोन हा मला द्या ना ते पैसे. काला हा तुला काय पैसे लागत. मग पैसे द्या. मी सायबर कॅफे टाकते. राम राम माम. या बसा. हा साडी हा मग काय तुला हौशी साडी साडी भारी. पाऊस आली म्हणून मी घातली साडी. साडी भारी दिसते रे पण मग. मला ते म्हणत होते साडीत जाडी दिसती म्हणे साडी नको घालायचं. मग मला आवडली पण मामा. बरं काय बाचा बोलायला लांब मामा हे बा मी काय मिळतो पण तुम्हाला आतापर्यंत मी काही बोललो का. नाही बोललो ना कारण मी ना साडी पाहिलंच नव्हतं. नाही ते मा तुला काय म्हणायचं माझं सगळं लक्षात आहे आहे ना. पण माझ आहे त्यापर्यंत नाही करणार. काय बोलतो मामा. मग काय बराच दाढी हालायला लावली करणार तुम्ही. हं? पण आम्हाला लेकरं बाळा आहे ना. नाही असं नाही चालत. तुमचे शब्द जायले ना. ते आले हिसा मागायला. कोणते हो नाही हो मामा. हिस्सा नाही पाहिजे आपल्याला. मग हिस्सा नाही तुम्ही आठवा लहानपणी मी जाऊ यायचो फटक द्यायचे पा तुम्ही. हा माझी काय बोलले होते आता माझी ते नाही राहिली पण तुमचे शब्द जायले ना. काय झालं? काय बोलले होते देईल तर पोरगी
तुला जिला असं भरले माझे अरे हा पण तो लग्न झालं ना आता हा मध्ये काय एवढं मग अहो माझे तुम्ही शब्द दिले माझी सोनीची झाली तो लग्न झालं नाही तू शब्द मला पाळायचा आहे. आता तुला पोरं सोरं झाली मला नाही काय नाही लागत नाही आहे? नाही म्हणजे नाही यांचं काय म्हणणं आहे? नाही मामा पोर नाही होऊ दिलं मी त्यासाठी लग्न केलं पोर नाही होऊ दिलं म्हणजे तुम्हाला माझ्या संग लग्न करायचंय मग तुम्हाला पटत का तुमचं लग्न राहिलेलं आहे ना हा मग तुला मी सांगितलं होतं मागच्या वेळेस आलता असाच शब्द जायला म्हणून तुला तर बोललो होतो हा? ते ना बाई तुले बाई होती हम्म. त्या टायमाला मी त्याला बोललो हा. जावाई म्हणजे जावई आताच्या का या जन्मातले का मोठ्या जन्मातले म्हणजे या जन्मातले हम्म. पण आता तू बारीक होती ते काय टिपण बसली ना बरं माझी आई बी होती ती बोलली म्हणे भाऊ शब्द दिला शब्द मोडायच नाही बरं का माझ ध्यानात आहे तू शब्द पण आता कसं नाही, मग तुला तुम्ही आत्याचा शब्द पाळता हा तुला लहान होती तवा म्हणून मी करून घेतलं तात्पुरतं म्हणलं चला मी मोठी झाली पाहते आता झाली मोठी आता तू. तुम्ही ना आता तुमचं झाले तुमची वाट तुम्ही चालू द्या आमची वाट आम्ही चालू नाही 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 मामा नाही जमणार नाही असं नाही शब्द आहे ना ये बा माझी आई जिवंत असती ना तो शब्द भलाय मोडला असता चालला असता एवढी चपाची काय वस हा? काय एवढं शब्दाला मग किंमत आहे शब्दाला किंमत आहे मग आता काय म्हणणार हा काय करायचं लग्नच करायचं चला मामा नाही फोन हा फोन नाही बेटा मामा मग मी काय म्हणतो, मी शब्दासाठी काही बी करू शकतो मी आहे ना तू जमीन घेऊ शकतो नाही जमीन नाही मी इथं आहे ना इथं डायरेक्ट तुमच्या घरातून पेट्रोल आणेल मी डायरेक्ट 5 लिटरची टँकी आहे इथं जाळून घेऊ स्वतःला जीव देईल जीव इथं हा असा जीव देईल ना हा. बरं सगळ्या गावात बोवाट करून येईल मग जीव देईल तुमची बी इज्जत ठेवणार नाही आणि काहीच ठेवणार नाही त्यांचं लग्न झालेलं आहे ना जाऊन दे राहण्याचा हा. भाग आहे मला लहानकडे शब्द द्यायले तो शब्द तू पाळ काय तुमचं काय म्हणणं नाही आहे? काय काय कमी माझ्यामध्ये लग्न झालं मग काय झालं काय कमी सांग बघ तू आता लग्न काय होणार नाही हा तुम्ही ना फक्त माळ घाला हा माळ घालून तुला घेऊन जातो तुम्ही फक्त माळ टाकून द्या मी चालेल. घेऊन जातो हाय असे कपडे मग काय करू हा बाबा करावं लागेल तुला नाव करा ना मला यंदा नाही करायचं ना 2 वर्ष अगं जाऊन दे 2 वर्ष 3 वर्ष पाहून तू भले मी तिकडून शाळेत जाऊ शकते कॉलेज जाऊ शकते काहीच अडचण नाही मला पण लग्न आताच होईल पूर्ण कॉलेज सोनेरीला हा. काय कोर्स करणार नाही हो तिला नाही हो दिलं तर हा तिला 4-5 वर्ष झाले आमच्या लग्नाला तिला नाही हो दिलं परत तिला कसं काय होती नाही तुला आहे. काय अडचण आहे का नाही काय अडचण आलं हा बाबाजी म्हणतील ते. नाही अडचण असली तर मग आपलं सोपं उपाय बीड जीव देऊन टाकील मला काही नाही मग जा नको येऊ, तुम्ही बस, नको येऊ, नको येऊ. हा? नको मला नाव ठेवती मग मला जेलमध्ये नेऊन टाकते जेलमध्ये जावंच लागलं ते कायदा आहे शेवटी बरं मी काय म्हणतो तसं इथे घेऊन जा तुमच्या बायकोला आवडेल ती इथे ठेवा नाही आवडली तर परत आणू अहो, तिचा काय संबंध तिचा संबंध काय वचन आपले जायले ना तुम्ही माझे वचन दिले ना मला बी दिले ना खरं खरं. बस वचन पाळायचं हा तिला अडचण असू तिला काही बी असू त्याच काय आपल्याला करायचंय चला ना ऐ, बाबा म्हणतात विचार असं. पिशवी. चला. बॅग तर घे तुझी बॅग भरली का तू भरली. बरोबर पटकेन बॅग तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो बरं जाऊ द्या मामा पुन्हा सासूरच ना अहो आजी 5 सासू तिला एवढं काय म्हणतात तुम्ही म्हणशाल ना असं तळ हाताच्या फोडासारखं जीव लागेल मी तिला चला चहा पिऊ हा चहा पिऊ ए आवर तू लवकर बघ हा हे काय तिला हॉटेलवर ये चहा प्यायला हा हो, आली आली हॉटेलवर चहा आवर प्यायला ठेव तिला घेऊन जाणार सापड बाई किती वेळची वाट पाहते अजून नाही आले फोन तर केला होता यायला आता लोक यायला पाहिजे असतं चाल ग आले का हा अरे आले का तुम्ही पण हो ओळखलं तिला हा मामाची मुलगी ना हा हा ओळखलं अरे पण मग याने पोत वगैरे का बरं घातली याच्यात लग्न झालं झालं ना आता लग्न झालं माळ टाकली डायरेक्ट टेन्शन असतं पुन्हा लग्नाला जर जायचं होतं मग मला का बरं नाही घेऊन गेले कोणाच लग्न जायचं तर तुम्ही गेले ते लग्नाला लग्नाला नाही मिस करून आणली तुम्ही करून आणले हा. म्हणजे अगं ती लहानपणी ना मामा शब्द जायला होता हा आईला आणि मला हा वचनात वचन दिलं होतं ना का देईल तुम्हाला देईल बुवा जावई पोर हा म्हणजे तुम्ही सोबत लग्न केलं तिच्या आईला मग त्यासाठी ते मंगळसूत्र घातलं मग एवढे हाताला धरून हे करून हा आणि मी हा मी तू काय तुमच्या काय मामा गडबड कर हा? तुमच्या मामाला माहित नव्हते का आपलं लग्न व्हायले म्हणून हा, माहिती होतं ना आणि मग तिच्यासोबत कसं काय लग्न केलं तुम्ही लग्न मी फक्त माळ टाकली हो माळ टाकली म्हणजे लग्नच झालं ना ते तिच्या आई मोठं नाही केलं खर्च नाही केला अहो पण म्हणजे तुमची बायको झाली ना हा मग बायको झाली ना आणि मग माझं काय हा माझं काय तुझं कुठं काय
आपण मी असताना तिला कसं काय तुम्ही लग्न केलं? मग तिच्यासोबत लग्न करायला पाहिजे असं माझ्यासोबत कसं लग्न केलं? येडे, तेव्हा ती लहान होती. सांगा ना फर्स्ट लग्न केलं सांगितलं ना. आता तुटणार नाही. आता तेव्हा ती लहान होती ना, आता मोठी झाली लग्न जोगती. पण ती मोठं होईपर्यंत माझ्यासोबत लग्न केलं आणि मग आता आणि तुला बी ठेवाल का? तुला बी ठेवाल. मी एवढं कचरा आहे का तुला बी ठेवान तर? कसं म्हणजे? मग अरे तू बी बायको, ते बी बायको. दोघी अहो, ती राहू. मोठी होईपर्यंत तुम्ही लग्न थांबायचं असतं ना, मग तिच्यासोबत लग्न करायचं असं. माझ्यासोबत काऊन केलं तुम्ही हे लग्न? येडे, तेव्हा आपल्या लग्न 4-5 वर्ष झाली. पोरं होऊ दिलं का आपण? मग काय साठी आता दोघीला सोबत पोरं होऊन द्यायचं. दोघी सोबत सोबत मग आम्ही- मी सोबत सांभाळते पोरांना. दोघं सोबत. तू तुझं कशाला? सांभाळायचं, तिथे सांभाळेल. कशाला काय कशाला नाही 2-2 पोरं होतील ना एकदा. काय अहो, तुला तरी माहिती होतं ना लग्न झालंय म्हणून? काय वचन धरून बसले ते? वचन धरून बसला. येडे का वचन? शेवटी माझी आई स्वर्गात जायला, तिला वरून पाहिजे, तिला किती दुःख होईल. हं? ती म्हणशील शब्द जायला होता, असं थोडी राहत. हं? तू जांभळे कावर देऊ राहिली? अहो, झोप येते मला. झोपून थांब ना. चला ना. वय बाजूला झोपू दे आम्हाला घरात. तुम्ही झोपायला जाताय का? आणि मी त्याला लक्ष ठेवू का हा तुमचं? तू दरवाजा बंद करू दे बस. झालं का चालू तुमचं? काय? अजिबात घरात जायचं नाही. मी नाही जाऊ देणार घरात घरात. जायचं नाही. हा का? नाही जाऊ देणार. मग ती बायको सहन करते. मी जर नवरा केला तर तुम्ही सहन होणार आहे का? मी करू का नवरा? हा तू कर ना, जाय ना मग नाही, त्याला घेऊन मी तुमच्या जवळच राहते. कुठं? त्याला घेऊन तुमच्या जवळ राहते. माहेर निघून जाय. माहेरी नाही, तुमच्या जवळ राहणार आहे. ही कशी राहणार आहे? किती तशी मी तोंड पण राहणार आहे. करते. येडी बिडी का गं? किती असं तोंड राहत असतं का? करते. तोंड? हा, मग मी तोंड करते का? हो तुझं पहिले लग्न झालं असेल, मी त्याच्यासोबत जर आले असेल लग्न हा तोंड म्हटलं नसतं तिला काय केलं. फरक नाही. तिला हा, नाही मी चालत. म्हटली असं. तिला माहिती ना लग्न व्हायला तरी ती आली ना. मला हसते का रडते तेच का? कशाला हसू राहिली? मी हसून राहिले का? रडते का? रडायसारखं काय झालं? आम्ही धडधाकट एवढं. तुम्हाला काय झालं? तुम्हाला सगळ्या दुनियाची खुशी चालेल भेटली तर ना. तिचं रामायण तसं कुठे चालेल. जायचं? थांबा 2 मिनिटं इथं. इथंच थांबा 2 मिनिटं. हा जायचं कुठं आण पाणी आण मस्त पैकी आपलं उतरा स्वागत करते. स्वागत करेल मला. हा. हा फोन केला आणला. फोन थांबा तुम्ही थोडे. अरे बाकरीचं कुठं आणावा, टाइम भरून पाणी आणावा. नाही, तुमचं स्वागतच करायला होते मी. हा अशा माणसं बोलते. हा भारी काम बोलते. बोलो बोलो बोलो. हॅलो, काय ग बाई? कुठे आहे बा तुम्ही? काय नाही, आम्ही काही झोपेल. उठा लवकर. लगे पहिले माघारी या. तर उठून काय करू? इकडे या तुम्ही, लगेच या. बाई ना तब्येत आहे बरोबर नाही. काय झालं तब्येतीला? आबा, तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन जाते, पण आता इथपर्यंत या तुम्ही. लगेच निघून या. अगं, आता ते येणं जाणं काय जवळ आहे का ग? का लागतो सारखे फोन करीत राहते तू? आबा, तुम्ही जर नाही आलेत, मी माझी वाच काय करायला? मरून जाय मरून जाय. मी आहे त्यांच्यासोबत. गावाला यायचं गाडचं फोन. हा? तुम्हाला स्वागत करायचंय. काय घेतलंय का तो? तुमच्या जवळ नाही ना, दुसरी बायको करून आणली. काय? हा, काय करू मग मी? नालायक पाहून निघाला मग. हा? आता येताय का तुम्ही? कूलर आणा उद्या. येते ठेव बरं पोट ठेव. लवकर या. अरे 4-2 माणसं बोलव ना. नुसती एक कशाला ठेवून वाजवाय? तुम्हाला हे करायला हा ती बँडवाले बोलव ना स्वागताला. लाज सोडली तुम्ही. हा? डोक्यात पाणी झालंय दे तुमच्या. एवढी पिशी मत ठेव. मी नाही नेणार पिशवी. हा का? मग तू आम्हाला तुम्ही नाही दार घरात कर. नाही यायचं नाही घरामध्ये कोणी. अरे. जोर वडील येत नाही वर जायचं नाही हा घरामध्ये का? कोणाच. हा. आयला लय अवघड पहिले काम मग झालं. नाही नीट लावायचा, मग नंतर घरामध्ये कोणता जायचं. नाही नाही कावर लावायचं. झालं ना आता नाही नाही, सवत मी सहन करणार नाही. सवत नाही होत माझ्याकडनं सहन. अगं येडे तुझं नशीब चांगलं आहे माहिती का? तुला कसं? कामाला बाई भेटते जोडीदारी. होय, मी कामवाली आहे. हा मग दोघे अर्धे घरच्याला वाटून जाईल कामं. मला कोणीच नाही पाहिजे. कामावाली बी नाही पाहिजे, कोणीच नाही काम पाहिजे. वाटून एकटी जाईल पाहिजे. तुला? हा? एकटीच पाहिजे. अरे तू जामून चालली होती. बारीक झाली ना ती मग. मग लय बारीक झाली. तिची काळजी आता केली. हे बाई तुमच्यासाठी मी माहितीये का काय बी करू शकते. तू लांब राहा. अय, अरे ए, तू हात सोडते का ताण- त्याचा? ताण त्यांना करू वा ना. इकडे तुम्ही. अरे इकडे वा तुम्ही. अय, अरे, असं नका करू ना. अरे तुम्ही एवढं वाढले हो. बरं ना हातच धरून ओढ राहिले. हा तोडून टाकी काय? तोडून नाही, तुम्ही इकडे वा पहिले. वा इकडे. अरे तुम्ही इकडे या. अय, अरे काय वडताड तिच्या चालू वडून नका तू. खुळखुळा बंद नाही. काय माझा आला. तुम्ही इकडे वा पहिले. अरे अरे थांब 2 मिनिट थांबा. काय चाललंय तुमचं आलं? हा मी कसं काय सहन करेन होती मग तुमच्या अंगाला हात लावाल? सहन करेल म्हणजे कशी सहन करणार तुम्ही सांगा तुम्ही बरं. बोललो होतं ना एकदा बोललो एक वचन म्हणलं ते पूर्ण करायचंय. हा हे असं वचन होतं का? मग तू तर म्हणे करा म्हणे पूर्ण. कोणाचं वचन पूर्ण करीत काय जावं करू म्हणे. शकते आता? मला नव्हतं माहित नाही तुम्ही माझ्या उरावर नाचायला. मी तुझ्या उरावर नाही बसले. तुझ्या उराव नाही बसणार ती. हा. घाबरू नको. मी आहे तिला सांभाळा. मी आहे ना. आणि मी? मला कोण तुला बी सांभाळेल? सांभाळेल मी. नाही, मी सहन कूलर नाही करू आणायचं शकत. आपल्याला. हा कूलर घेऊन मी नाही सहन तू करू इथे शकत. पिशवी मध्ये ठेव बॅग. नाही ठेवणार आहे
मी पिशवी बाबा हे सर मी कुठंच जाणार चहा नाही. ठेवला तुला. अरे तुम्ही त्याकडे नाही जायचं. तुम्ही तिला काय चिपकताय तुम्ही इकडे वा. वा मला इकडे बेकार दिसते दोन बेकार. दोन मिनिट अरे थांबा ना आता बकाट दुखायला लागले. तुम्ही इकडे या. तू टच नको करू आता याला. touch चांगलं नको करू. आवडेल. मी लग्नाची बायको आहे. हा. मी बी लग्नाची बायको आहे. तुम्ही आता काय कुस्ती खेळायला का हा वा खेळा कुस्ती जी बारी पडेल ना ती ठरायला चला वाहू द्या. काय झालं? राम राम. बाबा काय झालं? हा? हे पाहुणे ए, खोटे अश्रू, खोटे अश्रू. रडायला काय झालं तुला? अगं खोटे अश्रू रडू नकोस. ए बाई ए, थांब ना. अहो मामा ये वरून पॅन्ट खाली गेली पुरी बा विचार काय झालं? पुरी पॅन्ट काय झालं मला सांग? तुम्हाला आबा, म्हणते हे ना, बाई, पट्टा लावा पट्टा लावा. याने दुसरं लग्न केलं आणि दुसरी बाई घेऊन आले कोणा? मामाची पोरगी करून आणली पाहुणे त्यांनी. काय लाज लाज ऐकलं तुम्हाला? मामा मला लाज नाही हा? ते म्हणणं तुमचं बरोबर हा. आहे पण आता माझी ना वचन दिलं होतं लहानपणी काय? ती वचन तर करेल तर पूर्ण बाचीच करेल ते मामाने वचन वचन पूर्ण दिलं केलं. होतं पहिलं काय लग्न करायचं बघ? मग आता 4-5 ती वर्ष लग्न जोगती होय, येईल तवाच करायचं नाही. तेव्हा लहान होती तेव्हा लहान होती का? हा मग आता मोठी झाली. हा आता मोठी झाली लग्न जोगती झाली मग हिचं काय करायचं? राहू तिला राहू द्या ना म्हणजे दोघी राहू दोघी राहू. सांभाळेल. काय बोलायचे पाहुणे तुम्ही? दोघे कसं काय? आबा, मी मी बरोबर याच्या adjust वाचून नाही करेन राहू शकत मामा. आबा. हा? नाही. हा? मी याच्या वाचून नाही राहू शकत ती बाई जा, दिसत. जा, हिला घेऊन जा जा. बाई पोऱ्याच्या हातून नाही राहणार. हा, नाही, हिला पण सहन नाही करत. पाहा काय कशी बरं? ओढतीये. काय हात बरं? कर काय ना, तुमचा माणसं. आवाज हळू करून या बोलायचा. वेळेला बाप- पोर करेल. मा बाप या, तो आवाज बाप- खाली कर. तो बाप घरी बोट- म्हणजे. बोलून टाकीन मी. या किती- वेळेला- मला द्यायला नको पट्ट्यात. हा. थोडी शांती की तू नवीन आहे जरा लग्न लावून आले मग? नाही. मग बाबा राहतो गर्दी का हा. तू नवीन आहे तू नवीन नवरी आहे आता नवीन नवरी जास्त नाही बोलायचं राहत हो ती बोल. बरं का मामा ते वचनामुळे गडबड झाली सगळी अहो पण ते वचन तुमच्या काय कामाचं? अहो ती बिचारी स्वर्गातून पाहिजे पण नाराज होईल पण नाराज तुमचं झालं बंद कर. हा. पण आज महापुरुषी नुकसान होईल ना. नाही भाऊ जाणार हा? तिला आतापर्यंत पोर नाही झालं 5 वर्षात अब्बा. ते दोघीला 2 वर्षात 2 पोरं तुम्ही जर एक पोर स्वर नाही होऊ दिला. नाही आता होतील ना तुम्ही किती हे केलं सांगा आता बरं. होतील आता होतील हा? शेवटी आता तुम्ही- तुझ्याकडे दिवसाचं तर आबा याने पहिले सांगायला पाहिजे होतं मी वचन दिलंय म्हणून कशाला लग्न करून मला फसवलंय आहे ना तुम्ही मी सांगा पाहिलं काय करायचं मी पाहिलं ना माझी मला मुलाचं नाही कशाला सांगणार, सत्यानाश जायचं. केलं याने बरं आता एक करा हा एव्हरी आता रात वेगळी गोळ्या ओय, मिळाल्या. एक काम कर पाहुणे फोन दाखव बरं मामाला फोन लावतो मी कोणत्या? माझ्या मामाला बोलून घेतो ना ते त्यांचं काय म्हणणं आहे पाहू ना आता त्यांना हॅलो मामा बोलू घ्या बापा बोलो. हा, या बरं जरा थोडीशी बोलत समस्या जाऊ झाली हा या चालू या मामा लय गोड माणूस आपला म्हणजे बर का असं तुम्ही आम्हाला बरोबर समज जोडायला आलं तर असं बोलले असते ना. हा तुम्ही पोरं दिली नसती. हा हा. त्यावेळेस पण मग पण तुम्ही काय केलं? आपल्या डोळ्यात माती टाकली. नाही टाकली माती. हा. तिला चूल फुकायलाच कोण नव्हतं हा. ही लहान होती हिला आणून काय करायचं होतं 6वी 7वीला सवय होती. लावली असते रे तुम्ही. नाही होत सांगून शिकवून. लहान होती ना काय लहान काय? ते इकडे वळ. काय का बरं अरे राहू दे ना माझा बाप येतो मी बाप चिडला अजून का बरं मग तो बाप त्याला काय फारचं माहिती रे काय? का? मग आता बासा बिगर लग्नाची आहे हा? हा? नाही मला नाही सही नव्हत. हा, बरं. अरे असं नाही राहत एवढं कुठं राहते का काय झालं तुला का बरं तू का बरं राहिली रडू नका का असू का आबा मी समज कशी सांग करू तुम्ही सांगा हे, कशी समज नाही सांग तू होणार तू आहे? बहीण समज बहीण बहीण समज बहीण समज म्हणे असं समज तुझी लाईन बहीण आहे मग तिला मामाच्याच घरी ठेवा बहीणच एक कर रे बाई, समज तुला जसं राहायचं तसं राह. हा जर काही केलं पावडे नाही तर डायरेक्ट आत्महत्या करून टाक. हो हा मरून मग मी जाईल. पाहतो आत्महत्याच पावडे. करणार. नाही, हो, हा, मी पाहतो पावडे. अहो तिला मी शब्दात नाही दुखावणार तू बी नाही दुखायचं बरं तिला मला पाव दे दादा. ती हा. तुम्हाला बोलली मला नाही सही मग नव्हतं. मला दोघाही बोलली तिला नवरा- पटली. दोघाही नवरा बायको काय पिंकी तो राह. हा येडे त्याने जीव बिव दिला तर आपल्या दोघांना जेलमध्ये जावं लागलं माहिती का हा मग तुम्ही माझ्या आईचं वचन जेलमध्ये पूर्ण चक्की केलं ना. पिशिंग करावं लागलं मग एक काम करा आपण तुम्ही दोघी काय fishing. हा आईचं वचन पूर्ण केलं हा. नाही मग मला तुमच्या हातानेच मारून टाका नाही घ्या नाही एवढी गोड गोड बायला कोणी मारेल की एवढं मी हा? नाही सहन करू शकत का बरं ये बघा पहिलं पोर हिला झालं मी पाहिजे. मारून ठेवू. कोणला हिला बर चालेल हा. चालेल राम राम लागण्याची काय केलं सर मामा काय आहे, काय शोभलं आहे? का तुम्हाला हे? काय? हा? तुम्हाला माहित होतं ना आमचं लग्न झालं म्हणून का बरं तुम्ही घरात घातली काऊन माझ्या संसाराचा धिंगाणा केला कशाबद्दल केला स्वप्न होतं आमचं स्वप्न काय ते? काय ते स्वप्न होतं ते लहान होतं ना त्याला म्हणलं बा जावाई म्हणा जावा ये जन्मातला का पुढच्या म्हणलं ये जन्मातला ना परत पाय पोर बारीक होती मग गेलं मग म्हणलं मला तर दमच का ना मग म्हणलं घे करून लग्न जबरदस्त काय रे? हा मग घरी करायला कोण नव्हतं हे ना काय जनावर दिलं होतं काय? हं? हे जनावर दिलं होतं ते? सासरे मला बुवा फक्त कामासाठी आणलं बाबांनी सासरे बुवा खरं केलं नसतं करायला कोण नव्हतं ना इथं चूल फुकायला कोण नव्हतं चूल फुकायला तिला स्वयंपाक येत नव्हता बा. हा बारीक होती अहो मग तवा जाणू का त्याची तिला लहान होती यानं बरोबर थोडा शिकवायचं काम चालू केलं असतं ना. काहीच येत नव्हतं चुलीत लाकडं अहो मी घालायचं शिकवलं असतं पण त्रास झाला असता पुन्हा हान काय मार त्रास त्या होता? गोष्टी होत्या बरोबर मग झालं ते झालंय ना हा. दुधी राहतील
हा भले तुम्ही 2 ठिकाणी राहा. नाही 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 या ठिकाणी घर बहिणी बहिणी म्हणून राहतील ना. घर फोडू नका जरा. या बाय हिना करायचं घरचं काम हा. आणि मोठीला करायचं बाहेरचं काम. आळी पाणी एक एक हप्ता हा एक हप्ता ही मध्ये एक नाही हप्ता नाही ती नाही बाहेर नाही, मी घरातलंच करेन बाहेर जाणार नाही. तिला ना बाहेरचं नाही जमत. नाही नाही का स्वयंपाक पाणी पाहिले का झाडे जोडे काम बरोबर करतात. बरं जाऊ दे बाय. तुला बापाचं नाव जर कमवायचं असेल हा. ना बाहेर काय आणि घरात काय हा हा ते घरात करते तुझं बाहेर करायचं. हा कुठंच नाही म्हणायचं नाही. तो डावा हा. आला का पाणी बिणी भरायला हा. तो डबा घेऊन ये जायचं. आणि बघा जावाई जरा तुमचे हात पाहिले लांबू नका. नाही नाही हा? हा म्हणजे नाही, हिला नाही. हिला दोन आखडून घ्या. हा, दोन आहे हो मामा दोनच बरं एक एक दोघीला भरपूर आहे. मुलगा हो मुलगा हो एक एक फक्त. जा एका गोळ्या वेळेला राहा. हा पाहुणे आता जीव हो, लावा. आमचं स्वागत ऐ. करा ना स्वागत. हा स्वागत आहे, स्वागत स्वागत मी माझ्याकडे नाही होणार तुम्ही तिने करा करा. स्वागत तिने काय स्वागत करेल? तुम्ही माझा करा. आनंद. हो, करा तुम्ही स्वागत. काय तुम्ही बरं जा रे, काय स्वागत या माझी करायचं? गोष्ट घ्या आता. हा ए, रडू नका जरा. हो चला राय गोळ्या वेळेला. घाला आपल्या हातामध्ये. नाही, मला time नाही. नाही नाही आपल्या हातामध्ये घाला करा. जरा वा मध्ये वा. जा, जा. ए, वा मध्ये. करा. या, वा, वा. चला आपण चला.